हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. या चॅनलवर तुम्हाला परीक्षेचा सूचना म्हणजे संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने मिळेल. आपण आता आय-टी सेलची महा-सी-ई-टी वेबसाईटवर आहोत. 22 डिसेंबर 2025 एक नवीन नोटिफिकेशन आला. इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग आधार ऑथेंटिकेशन, अपार आय-डी जनरेशन अँड यू-डी-आय-डी फॉर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स फॉर सी-ई-टी रजिस्ट्रेशन ॲन्युअल इयर 2026-27. तर तुम्ही बघू शकता 22 डिसेंबर 2025ला हा नोटिफिकेशन पब्लिश झाला आणि हा नोटिफिकेशन ऑल सी-ई-टी म्हणजे ज्या पण सी-ई-टी एक्झाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत त्या सर्व सी-ई-टी एक्झामसाठी हा नोटिफिकेशन आहे. तर आपण हा नोटिफिकेशन डाउनलोड करून टाकू. 22 डिसेंबर 2025ला हा नोटिफिकेशन रिलीज झाला आणि हा पब्लिक नोटीस आहे. नोटीस फॉर आधार ऑथेंटिकेशन, अपार आय-डी जनरेशन अँड यू-डी-आय-डी for PWD candidates. Instructions for CET 2026 registration. The State Common Entrance Test Cell, Maharashtra conducts various CET examinations every year for admissions to professional courses in the state. म्हणजे द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी सेल दरवर्षी खूप सारे सीईटी एक्झाम्स कंडक्ट करतात. The online application forms for CETs for the academic year 2026 will be made available on the official website of the state CET cell. तर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन जेव्हा सुरू होणार ते याच वेबसाईटवर म्हणजे महा-सी-ई-टी, सी-ई-टी सेलची जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर दिसणार आहे. The CET cell intends to make Aadhaar and APAR mandatory for all candidates registering for the CET 2026. म्हणजे CET सेलनी आधार आणि अपार आय-डी मॅन्डेटरी केलेली आहे. All prospective candidates intending to apply for any CET are informed that the following documents are required for the registration process. बघा तुमच्याकडे तर आधार कार्ड असेलच, पण आधार कार्डवर काय असते की जसं नाव आहे, तुमचं नाव जो आहे तो क्लिअरली मेन्शन आहे का ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ जी आहे ती 10वीची तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल म्हणजे 10वीची जी मार्कशीट असेल त्यावर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवर आहे की नाही ते तुम्हाला बघावं लागेल. लेटेस्ट फोटोग्राफ तुम्ही बघा लहानपणीच आधार कार्ड काढला असेल तर जे आधार कार्डवर जी फोटो आहे ती लहानपणीची आहे की आत्ताची आहे अपडेटेड ठेवावी लागेल. तुम्ही जसे आता दिसता तशी ती आधार कार्डची फोटो दिसली पाहिजे, मॅच झाली पाहिजे ते तुम्हाला बघावे लागेल. नाहीतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन अपडेट करावं लागेल. ॲड्रेस तुम्हाला बघावं लागेल. फादर्स नेम जसं मेन्शन केलं आहे तसं आहे का ते बघावं लागेल. मोबाईल नंबर लिंक्ड आहे का आधारसोबत आणि मस्ट बी अपडेटेड अँड ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह नंबरसोबत आहे का तुम्हाला ते चेक करावं लागेल. आधार कार्डबद्दलची ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघाव्या लागतील. त्यानंतर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, अपार आय-डी. ही अपार आय-डी आहे ही तुम्हाला आता कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी केलेली आहे. ही अपार आय-डी तुम्ही ऑनलाईन पण काढू शकता आणि तुमच्या कॉलेजमधून पण तुम्हाला मिळू शकते किंवा ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर ऑनलाईन एक व्हिडिओ पाहिजे, जर अपार आय-डी कशी काढायची तर तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करू शकता, की तुम्हाला जर नाही माहीत असेल की अपार आय-डी कशी काढायची तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ पण मी अपलोड करून टाकेल. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जे पण डिसेबल पर्सन आहे त्यांच्याजवळ तो सर्टिफिकेट असायला पाहिजे अँड युनिक डिसॅबिलिटी आय-डी. त्याची जी आय-डी आहे यू-आय-डी ते तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. इट इज मॅन्डेटरी फॉर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स टू अपलोड ए डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पेटेंट ऑथॉरिटी ऑर ए यू-डी-आय-डी कार्ड इफ अवेलेबल. तर तुम्हाला ती आय-डी काढावी लागेल, नाहीतर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसणार नाही डिसॅबिलिटीमध्ये. त्यानंतर स्क्राइब डिटेल्स फॉर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स इन केस ऑफ एलिजिबिलिटी डिसॅबिलिटीज. PWD candidates who are eligible to opt for scribes must submit details of two scribes at the time of online application. The following details are to be provided for each scribe.
नेम, आधार, रिसेंट फोटोग्राफ, बोनाफाईड सर्टिफिकेट, हायेस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. ऑल कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू रेग्युलरली व्हिजिट दी ऑफिशियल वेबसाईट. तर तुम्हाला ही इलिजिबिलिटी स्क्राईब डिटेल्स पण तुम्हाला ते करावी लागेल डिसेबिलिटीची. तर हा नोटिफिकेशन काल आला होता 22 डिसेंबर 2025ला. तो मी तुम्हाला सांगितला. यामध्ये एक गोष्ट आहे की अपार आय-डी कंपल्सरी आहे. आता मॅन्डेटरी आहे, ते तुम्हाला काढावीच लागेल. मी एक व्हिडिओ अपलोड करीन. त्यामध्ये सांगेल की ऑनलाईन अपार आय-डी कशी काढावी लागतात. आधार कार्ड जो आहे तो तुमचा अपडेटेड असायला हवं. नाव बघा तुम्ही, डेट ऑफ बर्थ बघा की आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आणि 10वीची जी सर्टिफिकेट आहे त्यावर सेम आहे की नाही, आणि तुमच्या जो बर्थ सर्टिफिकेटवर आहे ती बरोबर मेन्शन आहे की नाही आत्ताच तुम्ही बघून घ्या. नसेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्या. लेटेस्ट फोटोग्राफ असायला हवी. ॲड्रेस, फादर्स नेम, मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहे की नाही ते बघायचे. Thank you so much for watching this video. Please like this video, share this video to your friends and relatives, comment your queries, and subscribe this channel.